इथे पार्कमध्ये अर्जुन आपल्या मनातलं सगळं बोलून जातो, पण त्याला हे माहीत नाही की तिकडे सायलीने नाही तर प्रियाने बोलवलेलं असतं. तो अजूनही पार्कमध्ये सायलीची वाट बघत असतो, पण सायलीला तर हे माहितीच नसतं. ती इकडे घरी त्याची वाट बघत असते अर्जुनची आणि म्हणते कुठे गेलेत काय माहिती. फोन पण लावत असते, पण अर्जुनचा फोन चार्ज नसतो, त्यामुळे तो लागतही नाही आणि अर्जुन त्यातही तो फोन म्यूटवर टाकतो. घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. प्रताप, पूर्णा आजी, अश्विन, अस्मिता, कुसुमताई, मधुभाऊ आणि सायली वाढत असते. इथे अश्विन म्हणतो की मला दोडक्याची भाजी आवडत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते सगळ्याच भाज्या खाल्ल्या पाहिजेत ना. तर अश्विन म्हणतो मला आईची आठवण येते, आई माझ्यासाठी काय काय करत होती. तेव्हाच विमलताई म्हणतात सायली वहिनीने तुमच्यासाठी पनीरची भाजी केली आहे, त्यांना माहिती आहे की तुम्हाला दोडक्याची भाजी आवडत नाही म्हणून. तेव्हा विमलताई अश्विनला पनीरची भाजी देते. तेव्हा अस्मिता पण म्हणते मलाही वाढ थोडी, ते तिलाही वाढते. इथे सगळेजणच हसत खेळत गप्पा मारत जेवत असतात. तेवढ्यातच सायली हा विचार करत असते की अजून हे का नाही आलेत म्हणून, आणि ती बाहेर दरवाजाकडे वाट बघत असते. ती फोनही लावून बघते, पण अर्जुनचा फोन तर चार्ज नसतो, तो स्विच ऑफ होतो, त्यामुळे तो लागत नाही. इथे तिचं लक्ष नसतं. पूर्णाजी म्हणते मधुभाऊंना खीर वाढ म्हणून, पण सायलीचं लक्ष नसतं. तेव्हा परत पूर्णाजी म्हणते सायली. तेव्हा तिचं लक्ष जातं. ती म्हणते काय पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते मधुभाऊंना खीर तर वाढ. तर ती म्हणते नाही वाढणार, त्यांना गोड खायचं नाही आहे. मागे माझी पहिली नोकरी लागली तेव्हा त्यांनी 2-3 वाटी आनंदाच्या भरात शिरा खाल्ला आणि रात्री मग त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, म्हणून आता बस. ती दमदाटी करत असते मधुभाऊंना. तेव्हा अश्विन आणि सगळेजणच म्हणतात बाबा हे वडील आहेत का ती आई आहे हेच कळत नाही, आणि सगळे इकडे मजा करत गप्पा गोष्टी करत असतात. पण सायलीचं लक्ष अजून अर्जुन आला नाही आहे त्याकडे असतं. त्यामुळे पूर्णाजी म्हणते हिचं लक्षच नाही आहे. ती म्हणते विमलताईंना की तू ह्यांचं बघशील का, मी जरा चैतन्य भाऊजींना फोन करते आणि विचारते ते दोघंजणं कुठे आहेत म्हणून. ती इकडे चैतन्य भाऊजींना फोन लावते, पण चैतन्य म्हणतो अर्जुन माझ्याबरोबर नाही आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणते असे कसे एकटे कुठे गेलेत, सांगून पण गेले नाही आहेत. दुसरीकडे इकडे रविराज, प्रतिमा, सुमन, नागराज हे जेवायला बसत असतात. तेव्हाच एक फोन वाजतो. टेबलावर एक नवीन फोन ठेवलेला असतो, तो वाजतो. रविराज प्रतिमाला सांगतात की फोन उचल म्हणून. तेव्हा ती म्हणते कोणाचा आहे माहीत नाही, आणि ती रविराजकडे देत असते. तेव्हा रविराज म्हणतो उचल ना तो फोन. तेव्हा प्रतिमा उचलते, तर दुसऱ्या साईडला रविराजच असतात. त्यांनी प्रतिमासाठी नवीन फोन घेतलेला असतो, त्यामुळे ती कुठेही गेली तरी ह्यांना कळेल की ती कुठे आहे म्हणून. ती म्हणते मला या फोनची काय गरज आहे. तेव्हा सुमन म्हणते मागच्या वेळेला तुम्ही सुभेदारांकडे गेलेलात तेव्हा आम्ही किती चिंतेत होतो, त्यामुळे हा फोन असू दे. ते ती म्हणते ठीक आहे म्हणून. इथे प्रिया रागारागाने येते आणि उद्धटपणे सुमनला म्हणते मला जेवायला वाढ. तेव्हा रविराजला म्हणतात एवढा वेळ कुठे होतीस, सुभेदारांकडेच, आणि जर का तिकडे होती तर त्यांनी तुला जेवून नाही पाठवलं. तेव्हा ती रागाने म्हणते का मी एवढा वेळ तिकडे नव्हते, मी तिकडे होते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे गेले. ती रागानेच बोलत असते रविराजकडे. तेव्हा रविराज म्हणतात तू तिकडे काही चुकीचं काही करून आली नाही आहेस ना. तेव्हा तिला राग येतो. ती म्हणते दरवेळेला की मी तेच करणार आहे का, आणि ती रागाने तिथून उठून निघून जाते. इथे प्रतिमा रविराजना म्हणते तुम्ही असं सतत बोलत राहिलं तर तिला राग येईल. तेव्हा रविराज प्रतिमाला म्हणतात हिच्या काही भरोसा नाही, हिच्यावर आता विश्वास ठेवायचा तरी कसा. हे नागराज ऐकतो आणि नागराजला ती गोष्ट खटकते. तो म्हणतो प्रिया अशी का वागते कळत नाही. म्हणून सुमन म्हणते की तुम्ही एकदा तिच्याशी बोलून बघा ना, ती जेवली पण नाही आहे. तेव्हा नागराज म्हणतात ठीक आहे मी बघतो तिला. म्हणून ते प्रियाच्या रूममध्ये येतात. तेव्हा प्रिया रागाने तिकडे फेऱ्या मारत असते. नागराज म्हणतात काय झालं आहे, तू अशी का वागते असते. ते म्हणते की मी इकडे अर्जुन आणि सायलीचं लग्न तोडायला जाते, तर तो तर तिच्या प्रेमातच आहे. सायलीचं तर अजून माहीत नाही आहे, पण तो आहे तिच्या प्रेमात आणि हे मी तोडून ठेवणार. तेव्हा नागराज तिला म्हणतो तू हे सगळं करण्याच्या नादात तुझ्या या खोट्या बापाला नाराज करते असते बघ. तर प्रिया नागराजला म्हणते असं जर का मी केलं नाही तर सुभेदारांचा पैसा माझ्याकडे कसा येईल. तेव्हा नागराज म्हणतो तो तर सोड, इकडे तू या बापाला नाराज करत बसली तर हाही पैसा तुला मिळणार नाही, आणि त्यासाठी मी तुला इकडे बोलवलं नाही आहे, इकडे ठेवलं नाही आहे, कळलं ना. तो तिला हे सगळं डामटून सांगत असतो. पार्कात खूप वेळ झाला तरी अजून सायली आली नाही, म्हणून हताश होऊन परत अर्जुन घरी जायला निघतो. तो घरी येतो रूममध्ये. तेव्हा बघतो तर तिकडे कोणीच नसतं, सायली पण नसते. तेव्हा तो आपला फोन चार्ज करतो आणि तेवढ्यातच सायली त्याच्या पाठीमागून त्याला हाक मारते. तो म्हणतो तुम्ही इकडे आहात. तर ती म्हणते मग अजून कुठे असणार मी. तेव्हा तो म्हणतो तुम्ही तर तिकडे यायला हवं होतं, एक तर तुम्ही मला बोलवतात
आणि मग परत येत पण नाही. तर ती म्हणते काय बोलताय तुम्ही, मला काहीच कळत नाही आहे. तर तो म्हणतो की तू मला पार्कात बोलवलं होतंस ना. तेव्हा ती म्हणते मी कशाला. तर तो तो मेसेज दाखवतो. तेव्हा ती म्हणते हा मेसेज तर माझ्या फोनमधनं गेला आहे पण मी नाही पाठवला आहे. तर तो म्हणतो असं कसं होईल, तू तुझ्या फोन चेक कर त्याच्यामध्ये असेल बघ. तर ती त्याचा फोन चेक करते तर तो मेसेज नसतो, डिलीट झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं होईल, काय चुकून डिलीट झाला आहे का. ती म्हणते असं कसं होईल. तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला पार्कात का बोलवू, इकडे घरी नाही का बोलू शकत. तर तो म्हणतो की नाही, काही गोष्टी अशा असतात ना की आपण घरी नाही बोलू शकत. आणि तो लाजत लाजत आणि ह्याच्यात बोलत असतो. अर्जुन इतका मूर्ख आहे का, ह्याला वकील कोणी केलं, इतका मूर्खपणासारखा वागतोय तो. सायली तेच सांगत असते की मला जर का बोलायचं असतं तर इथेच नसतं का बोलली मी, या घरात आपण दोघंही इकडेच आहोत ना. तर तो म्हणतो नाही असं नाही, तुम्हाला खास बोलायचं असतं तर तुम्ही बाहेरच मला बोलवलं असतं ना. ती तो मेसेज वाचते सायली आणि म्हणते हे तर माझ्या मनातलं आहे पण मी हा मेसेज केलेला नाही, मग कोणी मेसेज केला असेल ह्यांना. आणि तो अर्जुन मूर्खासारखं तिला तेच विचारत असतो, तू चुकून तर डिलीट नाही केला ना मेसेज. ती म्हणते मी कशाला डिलीट करेन, मी मेसेज केलेलाच नाही आहे. या गोष्टीवरूनच त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं. आणि इकडे सायली म्हणते हा मेसेज कोणी केला असेल आणि मी तो कसा शोधू. आणि अर्जुन हा विचार करत असतो की ही बोलणार होती, हिने मेसेज केलेला, तर मग आता मग का बोलत नाही आहे.